पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव भाऊ भावजायांचा आसरा. भिकुताई आणि नानासाहेब आता माझ्याशी चांगलं वागायला लागली. म्हणजे त्यांचं वागणं तसं कधी वाईट होतं असं नाहीये, पण मध्यंतरी मी टिळकांबरोबर जाते की काय अशी त्यांना शंका येत होती. भिकुताईंनी मला पाटल्या, बिलवर वगैरे दागिने केले, पण जेव्हा जेव्हा टिळकांच्याकडून काही उत्पन्न करण्यासारखी पत्र येत, तेव्हा तेव्हा भिकुताईला माझा अतिशय राग येई. पण त्यांच्या घरी दत्तूची आणि माझी अगदी नीटनेटकी व्यवस्था होती. एक दिवस नानासाहेबांची बदली झाल्याचा हुकूम आला आणि ती बदली झाली नगरला. आता सगळ्यांना मोठा विचार पडला. खुद्द टिळक जरी नगराला नसले तरी ख्रिस्ती लोक तिथे पुष्कळ होते. आता मनूला तिथे कसं न्यायचं या विचारात ते आहेत. तोच टिळकांचं पत्र आणि पत्त्याची पाकिट आली. टिळकांना सुद्धा नगरलाच काम लागलं आणि ते लवकरच आता नगरात जाणार असं त्या पत्रात होतं. आता तर मला भिकुताई बरोबर जाणं अशक्यच झालं. नानासाहेबांनी भिकुताईच्या संमतीने माझ्या भावांना पत्र टाकलं की माझी बदली नगराला झालेली आहे, तेव्हा मनूला नेणं तिथे इष्ट नाही, तेव्हा आम्ही तिला जलालपूरला पाठवतो. खर्चाची आणि दोघांच्या कपड्या लत्त्यांची व्यवस्था आमच्याकडेच राहील. तुम्ही एक गोष्ट मात्र करायची की म्हणजे तिच्या मनाला आणि शरीराला जपायचं. हे पत्र हाती पडताच आम्हा दोघांच्या भावाने आपापल्या बायकांना सांगितलं. आज 3 वर्ष आमची बहीण सोयऱ्यांच्या घरी आहे. तिला आता आपल्याकडे आणली पाहिजे. आम्ही लोकांचे तमाशे पाहतो तसं लोक आमचे तमाशे पाहतील. तरी तुम्ही तिला एक पाहुणा किंवा आमचा एक आंधळा भाऊ समजून वागवणार असाल तर आम्ही तिला आणू. तिने जरी आमची काहीही नुकसानी केली तरी त्याची जबाबदारी आमच्यावर आहे. तुम्ही मात्र तिच्या मनाला लागेल असं काहीही करायचं नाही. माझ्या दोघी भावजायांनी म्हटलं की तुम्ही त्यांना खुशाल आणा, आम्ही त्यांना एका शब्दानेही दुखवणार नाही. मग नानासाहेबांना ठरल्या तारखेला नगराला हजर राहायचं असल्यामुळे ते पुढे गेले आणि भिकुताई, बाई, मी, दत्तू, येसू इतकी माणसं आम्ही जलालपूरला पोहोचलो. भिकुताईंनी आपल्या भावजायांना बोलावून माझं सगळं सामान एक एक ट्रंक त्यांना उघडून दाखवली. सोनं, नाणं, दागदागिने, खण, लुगडी वगैरे सामानांनी माझी एक मोठी ट्रंक गच्च भरली होती. भिकुताई म्हणाली, हिचं नशीब आधीच हिच्या मागे हात धुवून लागलाय. उद्या तुम्ही बायकांनी असं म्हणू नये की हिच्या पेटीला कुलूप आहे किंवा हिनी आमची एखादी जिन्नस घेतली. तेवढ्या करता हे मी सगळं तुम्हाला दाखवून ठेवते. आधी कडू आणि मग गोड असं असलेलं बरं नाही का? तर मग ती एक दिवस राहिली आणि मग परत गेली. जाताना तिला खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. अगदी जाता जाता तिने भावांना सांगितलं की दत्तूचं दूध बंद नका हा करू. पहिले 5-6 दिवस मला खूपच जड गेले. 3-4 दिवसांनी टिळकांच्याकडनं पत्र आणि पाकिट आली. जलालपूरला मी गेले हे टिळकांना कसं कळलं कोण जाणे. जलालपूरला माझ्या भावजायांनी मला अगदी काम पडू दिलं नाही. दोघींनी माझं काम वाटून घेतलं. थोरली मुलाचं सगळं पाहिजे आणि धाकटी माझं. मला माझं लुगडं सुद्धा तिने धुवून दिलं नाही. मी अलीकडे फार देवदेव करायला लागले होते. माझं अंग धुण्याचं पाणी काढून देणं, लुगड्याच्या निर्या करणं, पूजेचं करणं हे सगळं ती करायची. मी म्हणे, वहिनी तू किती ग श्रम करतेस? तेव्हा तिने म्हणावं, वंच तुमचं मी जर काही केलं तर त्यात देव मला आशीर्वाद दे. तसं भिकुताईंनी केल्यानंतर देणार नाही. त्यांचं केलं तर देव म्हणतील की हे स्वार्थासाठी करते आणि तुमचं तर मी निस्वार्थ बुद्धीने करते. ह्याच भावजाईनी दत्तूला बाळपणी सांभाळलं होतं. जलालपूरला आल्यापासून माझी लोळण फुगडी थांबली होती. मला आता देवाचा नाद लागला होता. दुसरा काहीच व्याप माझ्या मागे नव्हता. सकाळी उठल्यावर वेणी फणी अंग धुणं करायचं आणि नियमाने गुरुचरित्र, शिवलीलामृत, देवपूजा, तुळशीची माळ आणि नंतर जप असा माझा नित्यक्रम होता. मी एक वेळ जेवी. मला उपासही खूप असायचे. शिवाय 4 शुक्रवार, 4 शनिवार, 4 मंगळवार या दिवशी शुक्रवारी रात्री फक्त दूध भात खायचा, तर शनिवारी फक्त वडेच खायचे आणि मंगळवारी
9 मुठींचे कानवले करून त्यातले 6 मुठीचे गाईला घालून 3 मुठीचे मी खायचे. एकादशा वगैरे असायच्याच. हे सगळं टिळकांनी प्रायश्चित्त घेऊन परत जातीत यावं म्हणून मी करत असे. ज्या दिवशी उपास नसे त्या दिवशी माझी वडील भावजय आपलं सगळं कामधाम आटोपल्यानंतर मी जिथे पडलेली असेन तिथे एवढे दूध पोहे घेऊन यायची आणि मला आई बाई करून बळे बळे खायला घालायची. एकीकडे तिचा उपदेश चालायचा. ती म्हणे, वंस, सर्व संपत्तीपेक्षा आधी शरीर संपत्ती पाहिजे. ती जर तुम्ही घालवून बसला तर तुम्हाला कोण विचारील? चालतील बाया तर विचारतील आया बाया. आता टिळकांनी परत यावे म्हणून मी नुसतं उपास तपास करून राहिले नाही. आणखी सुद्धा जे जे सुचेल ते मी करायची. पण ह्या दोघी जणी मला काहीच बोलायच्या नाही. त्या म्हणायच्या, या कोणाचं वाईट तर करत नाहीयेत, नुकसान करत नाहीयेत, मग यांना कशाला दुखवा. जलालपुराला एक भला मोठा मारुती आहे. त्याच्या हातामध्ये मी काठी देत असे. हेतू हा की त्याने टिळकांच्या मागे लागून त्यांना परत आणावं. पण हे कोण करतो हे काही गावकऱ्यांना कळायचं नाही. कधी कधी मी मारुतीच्या डोक्यात दगड ठेवायचे. हेतू हा की दगड दिला की त्याला माझं काम करावंच लागेल. म्हणजे म्हण आहे ना की तुझ्या डोक्यावर कुणी दगड का दिला होता, म्हणजे अमुक एक गोष्ट करण्याची तुझ्यावर बळजबरी का कोणी केली होती. तर मी राम नामाच्या चिठ्ठ्या लिहून मारुतीच्या डोक्यापासून पायापर्यंत चिकटवायला पण लागले. हे काम अगदी पहाटे उठून अंग धुवून कोणी जागं होण्याच्या आत करायला लागायचं. रामाच्या नावाच्या चिठीचा पायांना स्पर्श होण्याच्या आत मारुती स्वतःवरचं ते संकट टाळण्यासाठी माझ्यावरचं संकट निवारील अशी कल्पना यात होती. आता मारुतीच्या हातात काठी, डोक्यावर दगड, अंगभर चिठ्ठ्या, हा काय प्रकार आहे याचं गावभर कुतूहल उत्पन्न झालं. हे चेटूक करतं कोण हे पाहिलं पाहिजे आणि त्या चेटकिनीला चांगला चोप दिला पाहिजे असं गावातल्या प्रमुख मंडळींनी ठरवलं. एक दिवस ही मंडळी तिथेच लपून बसली. मी अंग धुवून ओलेत्याने तिथे गेले आणि एक चिठ्ठी लावून उजवी घेत आहे इतक्यात दोघे चौघे हातात काठ्या घेऊन माझ्या अंगावर धावले. थोडं थोडं दिसायला लागलं होतं. तर जवळ येताच मंडळींनी मला ओळखलं. दादा कुलकर्णी म्हणाले, ताई, अगं तू असशील अशी आम्हाला कल्पना नव्हती. बरं तर बरं, आज त्या पोराची आई नाहक प्राणाला मुकली असती. आम्हाला वाटलं कोणी चेटकीने चेटक करत असावी म्हणून आम्ही आज मुद्दाम टपून बसलो होतो. पण चालू दे हं तुझे उपाय, याच्यामध्ये यश येऊन टिळक परत येवो म्हणजे झालं. माझं एक काम देवदेव असं होतं आणि दुसरं मुलांना शिकवायचं होतं. दत्तूची पहिली मास्तरीण मीच होते. रोज वेळ मिळेल तेव्हा दत्तू आणि भावाची मुलं यांना घेऊन मी त्यांना लिहायला शिकवायचे. जलालपूरला आल्यानंतर सुद्धा टिळकांची पत्र रोजच्या रोज येत असत. ती कधी कधी खूप रागाची असत. एखाद्या वेळेला रागाने कोरे कागदच ते पाठवून देत. कोऱ्या कागदाचं पत्र आलं ना की मला अगदी रडायला येईल. का रडतेस असं कोणी विचारलं की मी ते कोरं पत्र दाखवी. पण लोक म्हणत, पत्र कोरं नाही आहे, यात काहीतरी युक्ती आहे. कोरं पत्र का कोणी पाठवतं? मनू मावशीला हे कसं वाचायचं याची युक्ती ठाऊक असली पाहिजे असं म्हटलं कुणी की मी परत रडावं. जलालपूरला टिळक मला भेटायला आले. 3 वेळा आले. त्यांची प्रकृती आता खूपच चांगली झाली होती. ते पहिल्यांदा आले तेव्हा माझ्या धाकट्या भावानी त्यांना चांगला चोप देण्याचं ठरवलं. तो कुऱ्हाड घेऊन इकडे तिकडे हिंडू लागला. मी म्हटलं, तुम्ही त्यांना वाटेल ते बोला, त्यांच्याशी भांडा, पण मारू बिरू नका हं. दत्तू म्हणे, कोण माझ्या नानाला मारतो ते पाहतो, मी त्याला मारीन. टिळक आले. त्यांच्या मागे गंगापुरातनं मोठी माणसं आणि पोरं गोळा होऊन आली. जलालपूरची माणसंही आलीच. खेडेगावामध्ये साधारण कोणी बाहेरचा पाहुणा आला की भोवती माणसांचं कडं जमा होतच. त्या टिळक ओळखीचे आणि त्यांच्यात एवढा फरक पडलेला. पण ते घरी आले तेव्हा माझा धाकटा भाऊ बाहेर आलाच नाही. थोरला भाऊ घरात नव्हता. ते आले तसे दारापुढे रस्त्यावर उभं राहून गर्दीतूनच माझ्याशी 2 शब्द बोलून परतले.
दुसऱ्या खेपेला आले तेव्हा केशवराव मामा घरी होते. त्यांनी टिळकांना घरात बोलवलं. त्यांना बैठकीवर बसवलं. भांडण किंवा मारामारी काही झाली नाही. पुन्हा 4-6 महिन्यांनी टिळक आले. यावेळेला माझे दोघेही भाऊ घरी नव्हते. मी न्हायले होते. केस मोकळेच होते. शिवाय गावामधल्या आखाड सासवांच्या बडबडीना उत्तर म्हणून मी कपाळी चांगलं कपाळ भरून कुंकू लावत असे. आता ते केस सोडलेले, कपाळभर कुंकू या महामायेच्या अवतारात मी टिळकांच्या पुढे येऊन कमरेवर हात देऊन उभी राहिले. त्यांच्याबरोबर यावेळेला एक युरोपियन बाई होती. ती दोघं अंगणामध्ये उभी होती. ती युरोपियन बाई मला म्हणाली, बाई पहा, तुमचा नवरा किती चांगला आहे. त्याने दुसरं लग्न नाही केलंय. हे ऐकताच मी तिच्यावर उसळले. टिळकांकडे बोट करून मी म्हणाले, याने तुम्हाला वकील म्हणून बरोबर आणलाय का? काय हो, हे चांगले आहेत आणि मी काय वाईट आहे? मी देखील अजून लग्न केलं नाहीये. माझं आणि त्यांचंच केवळ लग्न झालंय. तुम्हाला मध्ये शिष्टाई करण्याचं कारण नाही. ते माझ्याशी बोलतील, काय बोलायचं ते. यावर ती बाई गप्प बसली. माझ्या मागे घरामध्ये 3 मुलं, त्यांच्या मागे माझ्या भावजया आणि समोर टिळक आणि ती मड्डम. आणि त्यांच्या मागे जलालपूर गंगापुरातले लोक आणि पोरं, असा तो सगळा सीन होता. मग टिळकाने विचारलं, चांगलं चाललं आहे ना? मी म्हणाले, जशी तुम्ही व्यवस्था करून ठेवलीये तसं सर्व ठीक चाललंय. आता कोणतीच काळजी करण्याचं कारण नाही. इतकं बोलून टिळक, ती मड्डम आणि गावकरी परतले. मी मोठं कुंकू लावायचं कारण गावामध्ये माझी सवाष्णीत गणना होत नसे. ते एक दिवस माझ्या भावजायांच्या लक्षात आलं. एकदा मला ग्रामजोशांकडे सवाष्ण सांगितली. ते आमंत्रण माझ्या भावजाईनी माझ्या परोक्ष घेतलं होतं. त्यानंतर ती गेली गंगेवर. तिथे गंगेच्या घाटावर बायकांची बोलणी चालली होती. त्यात माझ्या नावाचा उल्लेख आला आणि माझी भावजाई थबकली. अहो काकू, हे काय? त्या मनूचा नवरा दादांत बाटला आणि तुम्ही तिला देवीची सवाष्ण सांगितलीत? अगो बाई, खरंच की. अहो माझ्या हे ध्यानात झालं नाही. आता कसं काय करावं? आता काय, तिला जेवायला येऊ द्या आणि देवीची सवाष्ण दुसरी सांगा म्हणजे झालं. हे गंगेवरचं भाषण माझ्या भावजाईने ऐकलं. ती पुढे झाली आणि म्हणाली, काकू, आमच्या वंशनी परान्नाचा नेम धरलाय. मला काही ते ठाऊक नव्हतं. तरी त्या काही तुमच्याकडे जेवायला येणार नाहीत. तुम्ही आपली दुसरी एखादी सवाष्ण सांगा. त्या बाईला तेच हवं होतं. रमावहिनीने नंतर हा सगळा प्रकार मला आणि माझ्या थोरल्या भावजाईला सांगितला आणि म्हटलं, वंश, तुम्ही पण परान्नाचा नेम धरा. मी कधीही माझ्या भावजाईंच्या विरुद्ध वागत नसे. मग मी परान्नाचा नेम धरला आणि जलालपूरला असेपर्यंत माझ्या भावजया सुद्धा कधी कोणाच्या घरी जेवायला गेल्या नाहीत. त्यांना माझ्याबद्दल कोणी काही म्हटलं तर अजिबात खपत नसे. अशा भावजया मिळणं ही परमेश्वराची मोठी कृपाच आहे. टिळक ज्या मडमेबरोबर जलालपूरला आले होते, तिने त्यांना ताबडतोब सांगितलं की तुमची बायको तुमच्याकडे येणार आणि ती लवकरच येणार असं मला खात्रीने वाटतंय. त्यानंतर काही दिवसांनी या मडमेचं मला पत्र पण आलं आणि त्यात तिने लिहिलं होतं की तू आपल्या नवऱ्याकडे ये, मी तुला दरमहा 10 रुपये देत जाईन. मग मी तिला उत्तर दिलं की मला पैशांसाठी माझ्या नवऱ्याकडे जायचं नाही. ही मड्डम म्हणजे नाशिक इथल्या जनाना मिशनची सुप्रसिद्ध आई म्हणजे मिस साब होय. पुढे 30 वर्षांनी आम्ही जेव्हा नाशिकला गेलो त्यावेळेला यांचा प्रेमळपणा माझ्या अनुभवाला आला. अगदी प्राण सोडायच्या आधी तिने 3-4 वेळा लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई असं म्हणून मला हाका मारल्या. पण तिचं स्वागत मी पहिल्यांदा केलं ते हे असं होतं. आता माझ्या दोन्ही भावांच्या मुलांना 7वी वर्ष लागली होती. दत्तूला 6वं लागलं होतं. आता या तिन्ही मुलांच्या मुंजी कराव्या असं घरामध्ये सुरू झालं. तिन्ही मुंजी बरोबरच लावायचं ठरलं होतं. पण कित्येक म्हणायला लागले, अहो दत्तूची मुंजी आत्ताच करू नका. जर त्याच्या बापानी त्याला नेलं तर मुंजीचा खर्च फुकट नाही का जाणार? केशवराव म्हणाले, काही हरकत नाही. जानव्याचा दोरा गळ्यातून काढून टाकायला काही खर्च लागत नाही. त्याचीच आधी मुंज करीन आणि मग आमच्या मुलांच्या करीन.
मामा नाशकाला जाऊन यावर्षी मुलांना मुंजी लाभतात की नाही हे पाहून आले होते आणि तिघांनाही मुंजी लाभत होत्या. नाशिकहून येताना मामाने एक बातमी आणली की आता काय नाशिकची मुंबई होणार आणि जलालपूर गंगापूरचं नाशिक होणार. आता एवढ्याशा खेड्याचं नाशिक सारखं शहर होणार म्हणून ज्याला त्याला आनंद झाला होता. मुंजीच्या गडबडीमध्ये मामांच्या नाशकाला बऱ्याच खेपा होत. अशाच एका खेपेत त्यांनी आणखी एक बातमी आणली की एक निराळाच आजार उत्पन्न झालाय. पाहता पाहता माणसाच्या शरीरावर आणि विशेषतः काखेत एक दोन गोळे येतात आणि माणूस चटकन मरतो. या बातमीने गावातले सगळेच लोक हवालदिल झाले. मुंजीची तयारी कडेकोट झाली. माझ्या भाऊजाईंनी भावाला सांगितलं, आमच्या मुलांच्या मुंजीत पाहिजे तर बारकाई करा, पण दत्तूची मुंज चांगली झाली पाहिजे. वंसना वाईट वाटेल असं काही करू नका. त्यांचं हे एकच कार्य आहे. मामा म्हणाले, सर्वात जास्त खर्च मी त्याच्या मुंजीत करणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. पण मुलाची मुंज मामाच्या घरी किंवा मामाच्या मांडीवर लागत नाही. मग आता काय करायचं हा प्रश्न पडला. सखाराम भाऊजींना मामाने पत्र टाकलं की तुम्ही मुंज लावायला या. त्यांचं उत्तर आलं, तुम्हीच दत्तूला आणि तुमच्याही मुलांना घेऊन पंढरपूरला या, म्हणजे मी सगळ्यांच्याच मुंजी माझ्या खर्चाने लावतो. हे उत्तर वाचून माझ्या भावांना फार वाईट वाटलं. त्यांनी लिहिलं कोणत्या अर्थाने आणि त्याचं उत्तर भाऊजींनी कोणत्या अर्थाने पाठवलं. मात्र तिन्ही मुलांच्या मुंजी लावायला तयार झालेला भाऊजींना दत्तूच्या मुंजीला एक पै सुद्धा पाठवता आली नाही याबद्दल मात्र 4 दिवस सगळ्यांनाच कुतूहल वाटत होतं. मग मामानी पेन्शाना लिहिलं की अहो तुम्ही तरी येऊन मुंज लावा. पेन्शानचं उत्तर आलं, मी काही असा नवस केला नव्हता की टिळकांनी जावं आणि त्याच्या मुलाची मुंज माझ्या मांडीवर लागावी. मी वाटेल तितका पैसा खर्च करीन, पण मला त्याच्या मुंजीला हजर देखील राहणार नाही. शेवटी दत्तूची मुंज आधी करायची आणि मग स्वतःच्या मुलांच्या मुंजी करायच्या असं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी चिठ्ठ्याही पाठवून दिल्या होत्या. पण टिळकांना पाठवलेल्या चिठ्ठ्यात मात्र तिथी उलटसुलट घातल्या होत्या. हेतू हा की दत्तूच्या मुंजीची तिथी त्यांना कळू नये आणि मुंज होणार एवढं तर त्यांच्या कानावर नक्की जावं. आता तीच जर तिथी नक्की कळली असती तर त्याच वेळेला त्यांनी मुंजीमध्ये काहीतरी अडथळा आणला असता तर हा प्रश्न होता. दत्तूच्या मुंजीत सगळी मंडळी 3-4 दिवस रडतच होती. उपाध्याच्या मांडीवर त्याची मुंज लागली. तोही बिचारा रडत होता. कारण उपाध्याला मुलगा नव्हता. तो म्हणे, ज्यांना बाप आहे त्या मुलांची ही अवस्था आणि ज्यांना मुलं नाहीत त्यांची ही अवस्था. थोडक्यात म्हणजे पै पाहुण्यापासून दत्तूच्या मुंजीत सर्वांनी एकदिलाने खाऱ्या पाण्याची पर्जन्यवृष्टी चालू ठेवली होती. शेवटी रडत खडत का होईना पण निर्विघ्नपणे दत्तूची मुंज पार पडली. मुलाच्या मुंजीचं देवदेवक बसायच्या वेळेला टिळकांची भली मोठी 4 पत्र येऊन पोचली. दोघा भावांना 2, पेन्शाना 1 आणि मला 1. ती पत्र म्हणजे त्यांच्या डोक्यात आले त्या साऱ्याचे चित्रपटच होते. त्यात काय नव्हतं? शिव्यांची लाखोली, सरकार दरबारचा धाक, सगळं काही होतं. मामा म्हणाले, मेहुण्यानी अहेर पाठवला. प्रकरण समाप्त.